चित्रपटाच्या सुरुवातीला 4 कॉलेज स्टुडंट हे वेस्ट व्हर्जिनियाच्या जंगलामध्ये कॅम्पिंग आणि रिव्हर राफ्टिंगसाठी आलेले असतात। त्यावेळेस ट्रे त्या जंगलामधून गायब होतो आणि त्याला पाहण्यासाठी अलेक्सी जाते। आता सोफी आणि ब्रँड हे एकटेच असतात। त्यावेळेस सोफीच्या पाठीमागनं एक बाण येतो आणि तो त्या शरीराच्या आरपार जातो। ब्रँडला काही समजण्याच्या अगोदर आणखीन एक बाण येतो, सोफीचा डोळा शरीरापासून वेगळा करतो। अलेक्स त्या ठिकाणी येते त्यावेळेस ती पाहते की 3 फिंगर्स हा सोफीचा डोळा खात असतो। त्या दरम्यान ट्रे देखील त्या ठिकाणी येतो आणि हे 3 फिंगर पाहतो। 3 फिंगर त्याला मारण्यासाठी त्याच्या पाठीमागे जातो आणि त्यावेळेस आपला तो जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो, परंतु 3 फिंगर त्याच्या डोक्यामध्ये एक भाला घालून त्याला मारतो। त्याचबरोबर ब्रॅड देखील एका ट्रॅपमध्ये फसतो आणि त्याच्या शरीराचे 3 तुकडे होतात। आता या चौघांमध्ये केवळ अलेक्सच ही जिवंत राहिलेली असते। त्यानंतर आपल्याला वेस्ट व्हर्जिनियाचं एक जेल दाखवलं जातं। त्यामधनं काही कैद्यांना दुसऱ्या जेलमध्ये ट्रान्सफर करायचे असते आणि ही जिम्मेदारी 3 पोलिसांना दिलेली असते। हे 5 कैदी असतात आणि त्यांचा सर्वात मुख्य असतो तो जेविस असतो आणि जेविसमुळेच या ठिकाणावरून त्यांना ट्रान्सफर करण्याचे ठरलेले असते। परंतु रस्त्यामध्ये जेविसचे लोक त्यांची गाडी हायजॅक करून जेविसला सोडतील, त्यामुळे पोलीस त्यांचा प्लॅन चेंज करतात आणि ते ठरलेल्या वेळेच्या अगोदर त्या ठिकाणावरून जेविस आणि त्याच्या साथीदाराला ट्रान्सफर करायचे ठरवतात। त्यानंतर त्यांचा रूट देखील ठरतो आणि त्यांचा तो रूट असतो खतरनाक असा पेपर मिलचा रूट। त्यानंतर सर्व कैद्यांना घेऊन तो बस त्या ठिकाणावरून निघून जातो। रस्त्यामध्ये एका पोलीस स्टेशनला ते जातात। त्या ठिकाणी शेफर्ड आणि लेन त्यांना भेटते। तर दुसरीकडे आपल्या जंगलामध्ये 3 फिंगर आणि 3 डोस हे एक ट्रॅप सेट करताना दिसतात। 3 डोस हे दुसऱ्या पार्टमधले ते लहान मूल असते ज्याला 3 फिंगर हा माराच्या बोटाने फीड करत असतो, परंतु तो आणखीन एवढा मोठा झालेला नसतो। ट्रॅप सेट करताना तो ट्रॅपमध्ये स्वतः अडकतो, परंतु त्याची मदत 3 फिंगर करतो आणि ते दोघेजण मिळून त्या ठिकाणी तो ट्रॅप सेट करून त्या ठिकाणावरून निघून जातात। इकडे पोलीस स्टेशनमध्ये काही वेळ आराम केल्यानंतर ते सर्व कैदी आणि पोलीस ऑफिसर आपल्या रस्त्यावरनं पुढे जात असतात। थोडे पुढे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की एक ट्रक आपला पाठलाग करत असतो। त्या ट्रकमध्ये 3 फिंगर्स असतो। 3 फिंगर काटेरी तारेने त्यांच्या बसचे टायर पंक्चर करतो आणि त्यामुळे बस आउट ऑफ कंट्रोल होऊन ते रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यामध्ये जाऊन पडते। हे सर्व 3 फिंगर पाहतो। पोलीस सर्व कैद्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करते। या संधीचा फायदा घेऊन जेविस हा केनची बंदूक हिसकावून घेतो आणि त्याच दरम्यान दुसरा पोलीस हा जेविसवर बंदूक ताणतो आणि त्यावेळेस एक चाकू सरळ त्या पोलिसाच्या गळ्यामध्ये घुसतो आणि तो जाग्यावरच ठार होतो। त्यावेळेस सर्वांना वाटते की हे काम जेविसच्या लोकांचे आहे, परंतु त्याच वेळेस जेविसवर देखील बाणाचा वर्षाव चालू होतो। नंतर सर्वांच्या लक्षात येते की ते जेविसचे लोक नसून ते तिसरे कोणीतरी आहेत। त्यानंतर जेविस नेटला सर्वांचे हातकडे खोलण्यासाठी सांगतो, परंतु हातकड्याच्या चाव्या या बसमध्ये असतात आणि बसला आग लागलेली असते। त्यावेळेस नेट हा बसमध्ये जातो आणि त्या ठिकाणच्या चाव्या आणि एक पोलिसाला तो बाहेर घेऊन येतो आणि बाहेर आणता क्षणी त्या बसचा स्फोट होतो। या चाव्या जळाल्यामुळे ते या काही कामाच्या नसतात, परंतु यावर जेविस त्याला माफ करतो कारण नेटच हा त्यांना जंगलाच्या बाहेर घेऊन जाणार असतो। त्याच दरम्यान जंगलामधून अलेक्सी नेटवर हल्ला करते आणि ते सर्वांना सांगते की या ठिकाणी एक नरभक्षक आहे आणि तो माणसाला मारून त्यांचे मांस खातो। त्याचबरोबर ती आपल्या साथीदाराबरोबर काय झाले हे देखील सर्वांना सांगते, परंतु अलेक्सच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही। ती त्यांना राफ्टिंग आणि कॅम्पिंगच्या बाबतीत देखील सांगते। त्यावेळेस जेविस हा अलेक्सला त्या ठिकाणी घेऊन जायला सांगतो। रस्त्याने जात असताना त्यांना एक जुना ट्रक भेटतो आणि त्या ट्रकचा दरवाजा लॉक असतो। त्यावेळेस जेविस नेटला कॅबिनमध्ये जाण्यास सांगतो आणि त्या ठिकाणी त्याला एक बंदूक आणि चावी देखील सापडते। चावीने तो मागचा दरवाजा उघडतो। त्यावेळेस आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे असतात। त्यावेळेस तो सर्वांना 2-2 बॅग घेऊन जाण्यास सांगतो। तेव्हा सर्वजण 2-2 बॅग घेतात, परंतु वॉल्टर हा घेऊ शकत नाही कारण तो जखमी असतो। तेव्हा जेविस त्याला जबरदस्तीने बॅग घेण्यासाठी सांगतो। अल्ट्रोस हा संधी शोधून जेविसवर हल्ला करतो। अल्ट्रोस हा जेविसवर हल्ला करतो, परंतु त्याच्या बंदुकीमधील गोळ्या ह्या संपलेल्या असतात। त्यावेळेस जेविस हा अल्ट्रोसच्या सरळ डोक्यामध्ये गोळी मारून त्याला ठार मारतो। पुढे जात असताना अलेक्सी एका ट्रॅपमध्ये फसणार तेवढ्यात तिला नेट वाचवतो आणि तो ट्रॅप म्हणजे 3 फिंगर आणि 3 डोस यांनी सेट केला असतो। 3 डोस त्या ठिकाणी लपून बसलेला असतो। तो त्यांच्यावर हल्ला करतो, परंतु त्याला जेविस हा ठार मारतो। त्यावेळेस अलेक्स त्यांना सांगते की तो म्युटंट्स हा नाही। त्यावेळेस जेविस हा 3 फिंगरसाठी एक क्लूज छोडण्याचे ठरवतो आणि 3 डोसचे डोके कापून त्या ठिकाणी तो ठेवून जातो। ज्यावेळेस 3 फिंगर त्या ठिकाणी येतो त्यावेळेस तो आपल्या मुलाचे डोके कापलेले पाहून अतिशय वेडा होतो आणि अधिकच आक्रमक बनतो।
पुढे चालत असताना जोयसला काहीतरी लोंबकळत असलेले दिसते आणि तो त्याला हात लावतो। त्यावेळेस त्या साथीदाराला समजते की हा त्यांच्यासाठी ठेवलेला ट्रॅप आहे आणि तो जोयसला धक्का देतो आणि त्याला त्यामधून वाचवतो। परंतु याची किंमत त्याला मोजावी लागते आणि तो ट्रॅपमध्ये स्वतः अडकतो आणि त्याचा जागेवर मृत्यू होतो। या सर्वांचे पाय चेनने बांधलेले असल्यामुळे जोयसला नाईलाजाने त्याचे पाय तोडावे लागतात आणि तो पाय तोडून त्यानंतर त्या ठिकाणावरून सर्वजण पुढे जातात। पोलीस स्टेशनमध्ये लेनला 4 मिसिंग स्टुडंटची केस भेटते आणि शरीफला देखील आतापर्यंत नेटचा फोन न आल्यामुळे त्याला काळजी वाटते की त्यांची बस कोणीतरी हायजॅक केलेली आहे। लेन ही त्या 4 स्टुडंटला शोधण्यासाठी जाते आणि शरीफ देखील त्या बसला शोधण्यासाठी त्या जंगलामध्ये जातो। त्यानंतर हे सर्वजण मिळून एका पडक्या घरी पोहोचतात आणि त्या ठिकाणी त्यांना काही टूल्स भेटतात। त्याच्या सहाय्याने ते आपल्या पायामधील साखळ्या तोडून काढतात। त्या ठिकाणी एक ट्रक उभारलेला असतो आणि सर्वांच्या लक्षामध्ये येते की तो ट्रक हा 3 फिंगरचा आहे आणि हा त्यांच्यासाठी ट्रॅप आहे। तरी देखील जोयस एकाच कैद्याला त्या ट्रककडे पाठवतो आणि तो कैदी ट्रकच्या जवळ जातात 3 फिंगर त्याला काटेरी तारेमध्ये पकडून जोरात रस्त्याने फरफटत पुढे घेऊन जातो। तो एवढ्या जोरात त्याला फरफटत नेतो की त्यामध्ये त्याचा मृत्यू होऊन जातो। इकडे संधीचा फायदा घेऊन फ्लॅट हा जोयसवर हल्ला करतो आणि या संधीचा फायदा घेऊन नेट आणि अलेक्स त्या ठिकाणावरून निघून जातात आणि या ठिकाणी त्या दोघांमध्ये लढाई होते आणि त्यामध्ये फ्लॅटला तो अतिशय गंभीररित्या जखमी करून बेशुद्ध अवस्थेत सोडतो। त्यानंतर ब्रँडम जोयस त्या ठिकाणावरून पुढे जातात। इकडे शरीफ हा ॲक्सिडेंटच्या जागी येतो आणि सर्व माहितीही कंट्रोल रूमला देतो आणि आपल्या डॉगला घेऊन नेटच्या शोधामध्ये त्या जंगलामध्ये जातो। इकडे ब्रँडम जोयसला सांगतो की आपण पैशाच्या बॅग या ठिकाणीच ठेवून आपल्याला पुढे जावे लागणार आहे। त्यावेळी जोयस त्याचे ऐकतो आणि पैशाचे बॅग काही काळासाठी ते एका ठिकाणी ठेवतात आणि पुढे जाताना त्याला रस्त्यामध्ये नेट भेटतो आणि तो नेटवर हल्ला करतो। नेटला तो ठार मारणार तेवढ्याच नेट त्याला सांगतो की या ठिकाणी एक वॉच टॉवर आहे आणि त्या वॉच टॉवरवरनं ते दुसऱ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात। तेव्हा ते सर्वजण वॉच टॉवरच्या दिशेने जातात, परंतु तो वॉच टॉवर हा जळून खाक झालेला असतो। त्याला त्या 3 म्युटंटने आग लावलेली असते। तेव्हा जोयस हा नेटला शूट करणार त्याच दरम्यान त्या ठिकाणी शरीफचा डॉग येतो आणि त्याला पकडतो। त्या ठिकाणी शरीफ पण येऊन पोहोचतो आणि तो सर्वांना त्या ठिकाणावरून घेऊन जाणार त्याच दरम्यान झाडावर बसलेला 3 फिंगर त्याच्या दिशेने एक भाला फेकतो आणि तो भाला सरळ शरीफ शरीराच्या आरपार होतो। या संधीचा फायदा घेऊन जोयस हा शरीफची बंदूक हिसकावतो आणि तो नेटवर ताणतो आणि त्या ठिकाणावरून जोयस हा आपला संपूर्ण पैसा घेण्यासाठी वापस जातो। परंतु फ्लॅट हा सर्व पैसा गोळा करून त्या ठिकाणावरून निघून जाण्याच्या तयारीत असतो। त्याच दरम्यान 3 फिंगर त्या ठिकाणी येतो आणि फ्लॅटला जाळून मारतो आणि यामध्ये जोयसचे सर्व पैसे देखील जळून खाक होतात। त्यानंतर त्या ठिकाणी 3 फिंगरचा ट्रक उभारलेला असतो आणि यावेळी जोयस हा अलेक्सला त्या ठिकाणी पाठवतो। 3 फिंगर अलेक्सला घेऊन त्या ठिकाणावरून निघून जातो। नेट हा अलेक्सला वाचवायला जाणार तेवढ्यात जोयस त्या ठिकाणी येतो आणि त्याला शूट करू लागतो। तेवढ्यात ब्रँडम जोयसवर हल्ला करतो आणि जोयस त्या ठिकाणी बेशुद्ध पडतो। आता हे दोघेजण आपापल्या रस्त्याने पुढे जातात। इकडे 3 फिंगर्स हा अलेक्सला घेऊन त्या घरामध्ये जातो ज्या ठिकाणी त्याने पहिल्यांदा लेनला देखील मारून तिची बॉडी लटकवलेली असते। ब्रँडम पुढे जात असताना जोयस त्याच्यावर हल्ला करतो आणि ब्रँडमला जखमी करून सोडतो। त्याच दरम्यान 3 फिंगर देखील त्या ठिकाणी येतो आणि जोयस आणि 3 फिंगर यांच्यामध्ये मोठी लढाई होते। यामध्ये जोयस हा 3 फिंगरला अतिशय जखमी करतो, परंतु सरते शेवटी त्याला ठार मारणार तेवढा 3 फिंगर त्याच्यावर हल्ला करतो आणि अगदी त्याची कवटी फोडून त्याचा तो मेंदू खाऊन टाकतो। इकडे नेटला शरीफचा डॉग भेटतो आणि शरीफचा डॉग हा लेनला त्या ठिकाणी घेऊन जातो ज्या ठिकाणी अलेक्सला 3 फिंगरने कैद करून ठेवलेले असते। नेट त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तो अलेक्सला सोडतो आणि त्या ठिकाणावरून ते निघून जात असताना 3 फिंगर त्यांच्यावर हल्ला करतो। यामध्ये नेटला तो ठार मारणार तेवढ्यात अलेक्सी 3 फिंगरच्या पाठीमध्ये एक लाकूड खुपसते आणि त्यामध्ये तो मरतो। त्यानंतर अलेक्स आणि नेट 3 फिंगरची गाडी घेऊन त्या ठिकाणावरून निघून जातात, परंतु 3 फिंगर हा एवढ्या सहजासहजी मरणाऱ्यापैकी नसतो। तो पुन्हा त्यांच्या गाडीच्या समोर उभा राहतो आणि तो त्यांच्या गाडीवर चढतो आणि नेटवर हल्ला करायला चालू करतो। त्यावेळेस त्या गाडीचा बॅलन्स बिघडतो आणि गाडी झाडाला जाऊन धडकते व गाडीमध्ये आग लागते। त्यावेळेस ब्रँडम त्या ठिकाणी येतो आणि त्या दोघांना बाहेर काढतो। तेव्हा 3 फिंगर त्या ठिकाणी पुन्हा येतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो, परंतु यावेळेस नेट हा त्याचेच टूल घेऊन त्याच्यावर हल्ला करतो आणि 3 फिंगरला उचलून त्याच्या गाडीवर फेकतो आणि गाडीही जळायला लागते आणि त्यामध्येच 3 फिंगर देखील जळून जातो। नेट हा ब्रँडमला त्या ठिकाणी सोडून देतो। त्यानंतर आपण पाहतो की सर्व पोलिसही नेट आणि अलेक्सला घेऊन जाण्यासाठी त्या जंगलामध्ये येतात।
काही काळानंतर आपण पाहतो की नेट हा पैशाच्या लालचमध्ये पुन्हा एकदा त्या जंगलामध्ये येतो, परंतु त्याच्यावर पाठीमागने कोणीतरी हल्ला करतो आणि तो हल्ला करणारा ब्रँडम असतो, ज्याला की नेटने विश्वासाने त्या ठिकाणावरून सोडून दिलेले असते. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी आणखीन एक म्युटंट येतो आणि याच ठिकाणी हा चित्रपट समाप्त होतो.